नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 27. मागील भागात. तू फक्त 4 दिवस वाट बघ, 5व्या दिवशी तुझी पिया इथे असेल. कसं? अभि, हे तुला काय करायचं आहे? तुझ्या. आणि अपूने अभिला तिथून घालवलं आणि मग तो गेल्यावर तो स्वतःशीच म्हणाला, साम दाम दंडभेद काही वापरेन, पण पियाला इथे आणीन तुझ्याजवळ. आता पुढे. पियाला नागपूरला येऊन 4 दिवस झाले होते. ती ना कोणाला फोन करत होती ना कोणाचा फोन उचलत होती. आणि तिने तर आता ठरवलं होतं परत जायचं नाही. अभि चांगला की वाईट यापेक्षा त्याने कोणाचा तरी जीव घेतला या गोष्टीची सल तिला जास्त होती. आयुष्यभर फक्त जीव जगवायचा, जीव वाचवायचा ही शिकवण फक्त तिला मिळाली होती आईबाबांकडून. आपण अनाथ असलो तरी देवाने आपल्याला जे दिलं आहे त्याच्या सुखी राहायचं, आनंदी राहायचं हेच तिला माहीत आहे. अभि जेव्हा आयुष्यात आला तेव्हा देखील देवाने त्याला आपल्यासाठीच बनवलं आहे आणि त्याच्याबरोबर राहून आपलं पुढील आयुष्य अनाथ म्हणून जगावं लागणार नाही असं सतत तिला वाटत होतं. अभिने प्रपोज केलं आणि तिच्यासाठी आभाळ ठेंगणं झालं. आता आपलंही छोटंसं कुटुंब असणार आणि आपलं स्वप्न पूर्ण होणार. पण तिची स्वप्न तिच्या डोळ्यात पंख पसरत असतानाच अभिचं सत्य तिच्या डोळ्यासमोर उघडं झालं आणि सगळं संपलं. आता त्याच्याकडे परत कधी न जाण्याचा निर्णय तिने घेतला होता. तिने तिच्या या निर्णयाबाबत आईबाबांना काही सांगितलं नव्हतं आणि मुंबईला जे काही घडलं ते देखील तिने आईबाबांना सांगितलं नव्हतं आणि कधी सांगणारही नव्हती. कारण त्यांच्या नजरेत अभिची जी इमेज होती, अभिबद्दल त्यांचं जे मत होतं, खरं सांगून तिला आईबाबांना दुखवायचं नव्हतं. पण मुंबईला न जाण्याचा निर्णय मात्र ठाम होता. म्हणून ती तिथेच अनाथ आश्रमात इतर मुलांसोबत आपलं मन रमवत होती. इकडे अभिची अवस्था काही वेगळी नव्हती. पियाचं अचानक जाणं त्याच्या जिव्हारी लागलं होतं. काही केल्या त्याला पियाला परत आणायचं होतं. पण पिया फोनसुद्धा घेत नव्हती, त्यामुळे तिच्याशी काहीच संपर्क साधता येत नव्हता. तसं तिथे जेनी होती, जी पदोपदी पियाची काळजी घेत होती. तिच्याबद्दल सगळी माहिती स्वतः अभिला सांगत होती. त्यामुळे सध्या तरी अभिला पियाची काळजी नव्हती आणि त्यामुळे अभि अजून चिडला होता आणि त्यामुळे तो त्याचं सगळं फ्रस्ट्रेशन अपूवर काढत होता. त्याच्याकडेही दुसरा कोणता मार्ग नव्हता आणि शेवटी आपले अपू महाराज कंटाळले आणि निघाली पियाला आणायला. अपू नागपूरला पोचला आणि आला तो नेमका आईसोबत. नमस्कार, मी अपूर्व जोशी, पियासोबतच काम करतो, तिला भेटायला आलो आहे ना ती? आईने त्याचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि एकदा त्याला पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळलं आणि मग म्हणाल्या, पिया तर आहे, पण तुझं तिच्याकडे काय काम आहे? ते जरा पर्सनल आहे. अपू, कसलं पर्सनल? हे बघ, इथे असली थेर चालायची नाही. तुला जर पियाला भेटायचं असेल तर खरं काय ते सांग, नाहीतर मी अभिला फोन करून सगळं सांगेन तुझ्या ऑफिसमधलं अपूर्व नावाचा भामटा पियाला शोधत इथपर्यंत आला आहे म्हणून. आई तावातावाने बोलत होती. भामटा? अपूने मनातच डोक्याला हात लावला. आता त्यांना तरी तो काय सांगणार की अभिच्याच कामासाठी तो इथे आला आहे. पण एक मन म्हणत होतं, त्यांना सगळं पियाने सांगितलं का? म्हणून तर या माझ्यावर चिडत नसतील ना? पण नाही, जर यांना सगळं माहिती असतं तर त्यांनी अभिचं नाव घेतलं नसतं. म्हणजे पियाने यांना काही सांगितलं नाही. ए पोरा, कुठे हरवला? अपू त्याच्या विचारात असताना आईने त्याला आवाज देऊन भानावर आणलं. काय? अपू, अरे मी तुझ्याशी बोलतो आणि तू कोणत्या धुंदीत आहेस? बोल, काय काम आहे पियाकडे? नाहीतर आई, नाहीतर तुम्ही अभिला सांगाल, बरोबर ना? अपू त्यांचे वाक्य मध्येच तोडत म्हणाला. हो बरोबर. आई जरा रागात पण शांतपणे म्हणाल्या. मला अभिनेच पाठवलं आहे, जरा महत्त्वाच्या कामाबद्दल पियाशी डिस्कशन करायचं आहे. तुम्ही हवं तर अभिला फोन करून विचारा. अपू स्वतःचा मोबाईल आईपुढे धरत म्हणाला. मग आईने पुन्हा एकदा अपूकडे पाहिलं आणि मग त्या मोबाईलकडे पाहिलं आणि मग हळूच म्हणाल्या, त्या तिथे रूम आहे तिची, जा भेट. आणि मग त्यांनी अपूला जायला जागा दिली. अपू काही क्षणात पियाच्या रूममध्ये गेला. पिया आपल्या कामात गुंतली होती. पिया? अपूने हळूच मागून पियाला आवाज दिला. पियाने एकदा वळून त्याच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा एकदा ती आपल्या कामात गुंतली. पिया, कशी आहेस? मी तुला खूप वेळा फोन केला पण तू माझा एकदाही फोन उचलला नाहीस. अपू, तुम्ही इथे का आलात? पिया अपूकडे न बघताच म्हणाली. मी तुला इथे न्यायला आलो आहे. अपू, मी कुठे येणार नाही तुमच्यासोबत. आता हेच माझं जग, हेच माझं कुटुंब. तुमच्या खोट्या जगाने खूप काही दाखवलं मला, खूप काही शिकवलं मला. आता काहीच नाही शिकायचं.
काहीच नाही बघायचं. पिया. हे बघ पिया, मला माहीत आहे की जे काही झालं त्याने तू खूप दुखावली गेली आहेस, पण सगळ्या गोष्टी तुला दिसत आहेत तशा नाहीत. प्लीज एकदा समजून घे. अपू. काय समजून घेऊ सर? बोला ना, बोला. पिया चवताळून म्हणाली. माझ्यासमोर कुणाचा तरी जीव घेतला, माझ्याशी खोटं बोलले, माझ्या स्वप्नांच्या, माझ्या भावनांचा खेळ मांडला त्यांनी, मला अंधारात ठेवलं. आणि हे सगळं असं असताना तुम्हाला असं वाटते की मी समजून घ्यायला हवं? पण खरं सांगू, मला आता काहीच समजून घ्यायचं नाही आणि कोणाचं काही ऐकायचं तर अजिबात नाही. मला माझ्या परिस्थिती सोडून द्या. आता पियाला हुंदका अनावर झाला. ती रडून रडून अपूला विनवणी करत होती. हे बघ पिया, तू शांत हो, सगळं ठीक होईल. अपू पियाला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण पिया मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्लीज तुम्ही जा, मला नाही यायचंय. पिया. अपूने तिला पाणी दिलं आणि मग पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. ती ऐकत नाही म्हटल्यावर अपूने मनातच डोक्याला हात लावला आणि स्वतःच्या मनाला म्हणाला, साम दाम दंडभेद यापैकी पुढील हत्यार वापरायची वेळ आली आहे. चल बेटा, अपू सुरू हो जा. पिया, मी तुला आता जे काही सांगणार आहे ते तू नीट लक्ष देऊन ऐक. आतापर्यंत मी इथे तुझा भाऊ म्हणून तुझ्याशी बोलत होतो, पण आता मी तुझ्याशी AP ग्रुपचा पार्टनर म्हणून बोलत आहे. पिया, तू हे विसरू नकोस, या नोकरीवर कितीतरी स्वप्न पाहिली आहेस तू. इथे अनाथ आश्रमात वाढणाऱ्या प्रत्येक मुलाप्रमाणे तुझेही एक स्वप्न आहे, आणि ते म्हणजे नोकरी करून अनाथ आश्रमाच्या कामकाजात आईबाबांना हातभार लावायचा. आणि गेल्या वर्षभर तू हे करत आहेस. तू तुझ्या सॅलरीतील निम्म्याहून जास्त पैसे तू या अनाथ आश्रमात देते. म्हणून म्हणतो पिया, माझं तुझ्याशी किंवा अभिशी काहीही नातं असो, पण पिया असं आहे की कितीही म्हणालो तरी तू आमच्या कंपनीची एम्प्लॉई आहेस आणि कंपनीची काही रूल्स आहेत, आणि त्या रूल्सनुसार कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने कंपनीबरोबर एक करार केला आहे, आणि त्या करारानुसार कोणत्याही एम्प्लॉईला असं काम सोडता येणार नाही. आणि तू कंपनीबरोबर 3 वर्षाचा करार केला आहे, आणि करारात असं लिहिलं आहे की तुला पुढील 3 वर्ष तरी ही नोकरी सोडता येणार नाही, आणि जर तू ही नोकरी सोडली तर तुला कंपनीला 3 वर्षाची सॅलरी द्यावी लागेल. आता मी तुला सगळं खरं सांगितलं, आता तू विचार कर काय करायचं आहे ते. आणि तू म्हणालीस की तुला ही नोकरी नाही करायची तरी माझी किंवा अभिची काही हरकत नाही. तू कंपनीला करारानुसार सॅलरी नाही दिली तरी चालेल, पण मग असं झालं तर इतर एम्प्लॉईबरोबर भेदभाव केल्यासारखं होईल. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की तू पुन्हा विचार कर. मी बाहेर आहे, अर्धा तास गाडीजवळ तुझी वाट बघेन. पुढे तुला जे वाटेल ते तू कर. निघतो. आणि अपू बाहेर निघून गेला. इकडे पिया विचारात पडली. नक्की काय करावं हे तिला समजेना. ती विचार करत असतानाच तिथे बाबा आले. पिया बाळा. बाबा. बाबा तुम्ही? पिया. काय झालं पिया, कसला विचार करत आहेस? बाबा. काही नाही बाबा, ते जरा कामाचा विचार करत होती. पिया. हे बघ पिया बाळा, मला नाही माहीत तू कसला एवढा विचार करत आहेस, पण काही वेळा विचार करून उत्तर मिळत नसेल तर त्यावेळी ते प्रश्न तसेच सोडून द्यावे. वेळ हेच त्याचे उत्तर ठरवते, आणि आता तुला ही सगळं वेळेवर सोडून पुढे जायला हवं. बाबा. थँक्यू सो मच बाबा. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तर नाही मिळालं, पण काय करायचं आहे ते तुम्ही नक्की सांगितलं. पिया. आणि मग बाबा हसत निघून गेले, आणि इकडे पिया तिच्या तयारीला लागली. काही वेळातच ती तयार होऊन बाहेर आली. अपू तिची गाडीजवळ वाट बघत होता. तिने आईबाबांचा निरोप घेतला. आईबाबांना तिच्या अचानक निघणं खटकत होतं, पण ते काही म्हणाले नाही. पियाला त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं. ते पियाला चांगल्या प्रकारे ओळखत होते, त्यामुळे तिने उचललेलं पाऊल हे चुकीचे नसेल याची खात्री होती. त्यामुळे ते गप्पच होते. तिला येताना पाहून अपू गालातल्या गालात हसला, आणि त्याने आपला फोन काढलं आणि एक मेसेज केला, आणि पुन्हा फोन ठेवला आणि स्वतः पुढे येऊन पियासाठी दरवाजा उघडला. पिया गाडीत बसली. पियाने आश्रमातील सगळ्यांनाच हसून निरोप दिला, आणि गाडी मुंबईच्या दिशेने सुरू झाली. गाडीत पिया गप्पच होती. अपू पुढे बसला होता आणि पिया मागे एकटीच बसली होती. आता मुंबईला गेल्यावर अभिचा सामना कसा करायचा याचा ती विचार करत होती. काही केला तिला अभिसमोर जायचं नव्हतं, आणि अभिचे तोंड देखील तिला पाहायचं नव्हतं. गाडी आता आश्रमाच्या परिसरातून खूप दूर आली होती, पण पियाचे विचारचक्र अजून सुरूच होतं. पण अचानक काहीतरी सुचलं, आणि तिने अपूला आवाज दिला. अपू सर. पिया. काय पिया, काही हवं आहे का तुला? अपू. हो, मला बोलायचं आहे आता तुमच्याशी. पिया. आत्ता मुंबईला गेल्यावर बोलू ना निवांत.
अपू आळस देत म्हणाला, नाही मला आत्ताच बोलायचं आहे, नाहीतर मला इथेच उतरवा, मी परत जाते. पिया वैतागून म्हणाली, अगं बाई थांब, असं काही करू नकोस, मी थांबवतो गाडी. अपू मनातच विचार करत म्हणाला, ही मध्येच गाडीतून उतरली तर तो तिकडे बाबा माझे जगणं मुश्किल करेल. आणि अपूने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबली आणि पिया पटकन उतरली आणि अपू देखील उतरला. बोल, काय बोलायचं आहे? अपू, नाही इथे नको, तिथे जाऊन बोलू. आणि पिया एका झाडाकडे बोट दाखवत म्हणाली, ठीक आहे, तू तिथे जाऊन थांब, मी आलोच निसर्गाच्या हाकेला ओढून. आणि मग अपू तिच्यापासून थोडं दूर जाऊन झाडीच्या दिशेला गेला आणि पिया जवळच एका झाडाच्या खाली जाऊन उभी राहिली. इकडे अपू झाडीत आला आणि अपूने अभिला कॉल केला. हां बोल अपू. पिया, ठीक आहे ना? अभि, अरे हो, ती ठीक आहे, पण बहुतेक ती मुंबईला येईपर्यंत मी ठीक नसेन. अपू, काय रे, काय झालं, असं का बोलतोयस? अभि, अरे पियाला माझ्याशी बोलायचं आहे. अपू थोडं चिडचिड करत म्हणाला, काय बोलायचं आहे? अभि, माहीत नाही, पण असं वाटते की ती आता तुला आणि मला फाट्यावर मारणार. अपू घाबरत म्हणाला, ठीक आहे, तिचं म्हणणं मला ऐकून घ्यायचे आहे, ती इथे यावी म्हणून मी काही करायला तयार आहे. अभि, अरे पण आधी ऐकून तर घे, मग हो म्हण. अपू अभिला समजावत म्हणाला, त्याची काही गरज नाही, तू एक काम कर, तू फोन चालूच ठेव आणि तिला कळू नको देऊ, मी सांगेन तेच म्हण, ओके? अभि, ओके. आता अभिला समजावून काही उपयोग नाही, त्यामुळे अपूने नंदीबैलासारखी मान हलवली आणि बाहेर आला आणि पियाशी बोलायला गेला. बोल, काय बोलायचं आहे तुला? अपू, मुंबईला येण्याआधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. मी तुमच्यासोबत मुंबईला येते ते फक्त आणि फक्त माझ्या कामासाठी, त्यामुळे तुम्हाला खुश होण्याची गरज नाही. आणि तिथे माझ्या काही अटी आहेत, त्या जर तुम्हाला मान्य असतील तरच मी मुंबईला येणार, नाहीतर इथूनच परत जाणार. पिया जरा तोऱ्यात म्हणाली, बरं बोल तुझ्या अटी. अपू म्हणाला, पण ते अभिच्या म्हणण्याने. अभि सांगत होता तसं अपू म्हणत होता. माझी पहिली अट, मी ती नोकरी फक्त आपला करार पूर्ण होईपर्यंत करेन, त्यानंतर माझा त्या कंपनीशी किंवा तिथल्या माणसांशी काही संबंध नसणार आणि त्यावेळी मला कोणीही अडवणार नाही. कोणी चुकूनसुद्धा मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणार नाही. बोला मंजूर? पिया, मंजूर. तिकडून अभिने सांगितलं आणि अपू म्हणाला, आता माझी दुसरी अट, मी तिथे काम करणार, पण तिथल्या प्रत्येक माणसाशी माझं नाते हे फक्त ऑफिसपुरती मर्यादित असेल. ऑफिसच्या बाहेर माझं कुणाशी काही संबंध नसेल. मंजूर? पिया, ओके, मान्य आहे. अपू पुन्हा अभिच्या सांगण्यावरून म्हणाला, माझी तिसरी अट, तुमचे मित्र माझ्यासमोर नाही येणार. हे बोलतानासुद्धा पियाचा कंठ दाटून आला, पण तरीही ती स्वतःला सावरत म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून अपू शॉक झाला. काय बोलावे हे त्याला कळेना, तरी पण तो स्वतःला सावरत म्हणाला, पिया असं काय करतेस? तुझ्यात आणि त्याच्यात जे काही नातं आहे ते नंतर, पण त्याआधी तो तुझा बॉस आहे, तू त्याची सेक्रेटरी. तू जर कामाच्या बाबतीत पर्सनल झाली तर या सगळ्यात कंपनीचा लॉस होईल, त्यामुळे मला वाटतं की तू पुन्हा एकदा विचार कर. अपू पियाला समजावत म्हणाला. काही वेळ पिया शांत बसली आणि मग विचार करून म्हणाली, ठीक आहे, पण फक्त ऑफिसमध्ये मी त्यांची सेक्रेटरी असेन आणि त्यांनी कामाव्यतिरिक्त माझ्याशी बोलायचं नाही आणि नाही मी त्यांच्याशी बोलणार. कोणत्याही प्रकारचा त्रास मला त्यांच्याकडून नको आणि जर त्यांनी मला त्रास दिला तर मी त्या क्षणी ही नोकरी सोडून जाईन. पिया, ठीक आहे. अपूच्या तोंडून पुन्हा अभि म्हणाला, बरं सगळं आता तुझ्या मनासारखं झालं आहे, मग गाडीत बस, आपल्याला रात्र होण्याआधी मुंबईला पोचायचे आहे. अपू, आणि मग गाडी पुन्हा मुंबईला निघाली. गाडीत सगळे गप्प होते. पियाच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ती ते थांबवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती. पिया, तू ठीक आहेस? अपूने तिची अवस्था पाहून विचारलं. पिया, हे घे पाणी. पियाने गुपचूप त्याच्या हातून पाणी घेतलं आणि पाणी प्यायली. पाणी पिल्यानंतर तिला जरा बरं वाटलं. असंच काही वेळ गेला आणि मग मात्र पियाला झोप यायला लागली होती. ती न झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या झोप आवरत नव्हती आणि काही वेळातच तिला बसल्या जागी गाढ झोप लागली. काही वेळाने अपूने तिला आवाज दिला, पिया. अपू, पण पिया काही हालचाल करत नव्हती. ती हालचाल करत नाही हे पाहून अपू गालातल्या गालात हसला. असंच काही वेळ गेला आणि एक गाडी त्यांच्या गाडीच्या पुढे येऊन थांबली. तसं पुन्हा अपू मंद हसला आणि मग तो ड्रायव्हरला म्हणाला, तुम्ही त्या गाडीत जा आणि ती गाडी घेऊन मुंबईला निघा.
ड्रायव्हर काही न बोलता गाडीतून उतरला आणि समोरच्या गाडीत जाऊन बसला. आणि त्या गाडीतून अभि उतरला आणि पिया आणि अपू असलेल्या गाडीजवळ आला. अपू काही क्षणासाठी बाहेर जाऊन थांबला. कशी आहे पिया? अभि. गाढ झोपेत आहे. औषधांमुळे गाढ झोप लागली आहे तिला. अपू. काही त्रास तर नाही होणार ना तिला औषधांमुळे? अभिने काळजीने विचारलं. नाही होणार, फक्त 4-5 तास गाढ झोप लागेल तिला. अपू. पण मला सांग, तू पियाला बाय रोड का आणायला सांगितलं? बाय रोड तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. याउलट चॉपरने जर आणलं असतं तर ती सुरक्षितपणे पोचली असती मुंबईला. अपूने आपली शंका बोलून दाखवली. चॉपरने आणलं असतं तर काही वेळातच आम्ही मुंबईला पोचलो असतो, पण बाय रोड मला तिच्याबरोबर जास्त वेळ घालवता येईल म्हणून मी हा मार्ग निवडला. अभि. बरोबर आहे. अपू. आणि मग अभि गाडीत जाऊन बसला. आपला अपू मात्र गाडीच्या बाहेरच थांबून होता. अभि हळूच पियाजवळ गेला. ती गाढ झोपली होती. त्याने हळूच तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिला घट्ट मिठी मारली. तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. आता त्याचे डोळे पाण्याने भरले होते. सॉरी पिऊ, मला माफ कर. तुझ्या पाण्यात अपूने गुंगीचे औषध मिसळलं होतं माझ्या सांगण्यावरून. मला असं करायचं नव्हतं, पण काय करू, गेले काही दिवस तुला पाहिलं नव्हतं आणि तुझा आवाजसुद्धा ऐकलं नव्हतं. तुला पाहायची एवढी तीव्र इच्छा होती की मला हे पाऊल उचलावे लागलं. सॉरी, खूप सॉरी. पण अजून काही दिवस मी तुझे सगळे गैरसमज लवकरच दूर करेन आणि आपण पुन्हा एकत्र लवकरच येऊ. आय प्रॉमिस यू. अभि पियाला मिठीत घेऊन बडबडत होता. गेले काही दिवसापासून घडलेल्या गोष्टीचा उजाळा घेत होता. आणि आता अपूने ड्रायव्हर सीट सांभाळली. आता तो ड्रायव्हर बनला होता. त्याने मधला पडदा सरकवला आणि गाडी सुरू केली. किती वेळ गेला समजलं नाही, पण पिया अजूनही गाढ झोपेत होती आणि अभि अजूनही तिला आपल्या मिठीत घेऊन बसला होता. एव्हाना आता बाहेर अंधार पडायला लागला होता. ते तिघेही आता मुंबईला पोहोचले होते. खूप वेळ झाला होता. आता पिया कधी झोपेतून जागी होणार होती. उठल्यावर जर तिने अभिला पाहिलं असतं तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं. म्हणून अभि मध्येच उतरला आणि जाता जाता त्याने पुन्हा एकदा पियाच्या कपाळावर ओठ टेकवले. आणि आता देखील तो त्याची गाडी घेऊन त्यांच्या मागे येत होता. पियाचं अपार्टमेंट आलं तसं अपूने पियाला आवाज दिला. पिया, पिया. अपू. पियाने मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले, पण माहीत नाही का तिला गाडीत काहीतरी वेगळं जाणवलं. मनाला शांतता मिळत होती. खूप दिवसापासून आपल्यापासून दुरावलेली गोष्ट आपल्या जवळ आहे असं वाटत होतं. पण सगळे विचार झटकून ती म्हणाली, काय सर? पिया, घर आलं. अपू. पियाने हळूच बाहेर बघितलं आणि मग गाडीतून उतरली आणि आपलं सामान घेऊन घराच्या दिशेने निघाली. काही वेळाने घरी पोचली, पण आताही मनात काहूर माजलं होतं. कारण उद्यापासून तिला ऑफिस जॉईन करायचं होतं आणि नाही म्हटलं तरी अभिचा सामना करायचा होता आणि ते तिच्यासाठी सगळ्यात कठीण काम होतं. मुंबईच्या सगळ्यात मोठं ग्रीन हेवन हॉटेलच्या टॉप फ्लोअरला एका मोठ्या आलिशान रूममध्ये काही काळ्या धंद्यातील माणसे जमली होती. त्यातला मेन माणूस म्हणाला, क्या हुआ? तुम लोग फिर से नाकाम हो गए? हमने बहुत कोशिश की उसे मारने की, पर हर बार साला बच जाता है. दुसरा माणूस. त्या रूममध्ये बरीच लोकं होती, पण फक्त 2 माणसं बोलत होती आणि बाकी सगळे गप्प राहून ऐकण्याचं काम करत होती. और उसके साथ जो लड़की है उसके बारे में क्या पता चला? मेन माणूस. साहब वो. दुसरा माणूस. क्या वो? मेन माणूस. साहब पता चला है कि वो उस लड़की से प्यार करता है. दूसरा माणूस. क्या? वो और प्यार? मेन माणूस. हाँ साहब, पर उस दिन के बाद वो लड़की कहीं दिखाई नहीं दी. दूसरा माणूस. ठीक है, फिर पता करो कि कौन है लड़की वो और उसके बारे में पूरी जानकारी चाहिए मुझे. फिर सोचते हैं क्या करना है. मेन माणूस. आणि मग काही वेळातच एक एक करून सगळे बाहेर निघून गेले. फक्त तो मेन माणूस आणि त्याच्या हाताखाली काम करणारा एक माणूस तिथे थांबून होते. रंगा, मला या लोकांवर विश्वास नाही. हे ज्याला मारण्याचा प्रयत्न करत आहेत तो कोणी साधासुद्धा माणूस नाही. अभिमन्यू पाटील आहे तो. एक वेळ त्याने या मुंबईवर राज्य केलं होतं. आज जरी तो या गादीवर नसला तरी राज्य त्याचंच आहे. त्याच्या मर्जीशिवाय पान हलत नाही. त्यामुळे तू त्याच्यावर आणि त्या मुलीवर कडक लक्ष ठेव आणि सगळी माहिती काढ. तुझी माणसं कामाला लाव. हवा तेवढा पैसा खर्च कर, पण यावेळी मला सगळी माहिती हवी आहे. काहीही हलगर्जीपणा नको, समजलं? तो मेन माणूस. येस बॉस. रंगा. आता तुम्ही म्हणाल हा कोण? सांगते.
तसं तुम्हाला अंदाज आलाच असेल, पण तरीही सांगते. तर हा माणूस आहे मेहता. सध्या डॉनची खुर्ची सांभाळतो. पण अभिची जरा अजूनही कमी झालेली नाही. आजही अभिचं नाव आलं की गुंड थरथर कापत असतं. अभिमुळे त्यांना कोणताही गैरव्यवहार करता येत नाही. अभिने वाईटातून चांगली कामं केली आहेत. पोलीस देखील अभिची साथ देतात. म्हणून या लोकांना आपले पंख पसरता येत नाहीत. म्हणून हे लोक अभिच्या जीवावर उठले आहेत. आणि आता तर पियाही त्यांच्या नजरेत पडली आहे. बघू आता काय होणार. इकडे पिया सकाळी लवकर उठली. आज तिला परत एकदा नव्याने ऑफिस जॉईन करायचं होतं. आतापर्यंत अभिला भेटायचं म्हणून तिला ऑफिसला जायची घाई असायची. पण आता ऑफिस जाण्याचं कारण वेगळं होतं. आतापर्यंत दिवसातून एकदा तरी अभि दिसावा म्हणून ती देवाकडे प्रयत्न करायची. पण आज ती सकाळी उठल्यापासून अभि आज एकदाही नजरेत पडू नये म्हणून देवाकडे प्रयत्न करत होती. आणि त्याच तंद्रीत तिनं तिचं आवरलं आणि ऑफिसला निघाली. तर नेहमीप्रमाणे काका हजर होते तिला नेण्यासाठी. ती गुपचूप गाडीत बसली आणि गाडी अनाथ आश्रमाच्या साईटवर येण्यासाठी निघाली. काही वेळातच ती साईटवर पोहोचली. तिने जरा बिचकतच ऑफिसमध्ये पाय ठेवला. हळू सगळ्यांचा कानोसा घेतला आणि मग तिची खात्री झाली की अभि ऑफिसला आला नाही. तिला जरा हायसं वाटलं. कदाचित आपण ठेवलेल्या अटीनुसार तो इथे नाही. पण मनात कुठेतरी वाईटही वाटलं की तो आपल्याला दिसणार नाही. पण झटक्यात तिने सगळे विचार बाजूला ठेवले आणि आपल्या कामाला लागली. काही वेळ ऑफिसमध्ये काम करून ती साईटवर गेली. आता आश्रमाचे बरेच काम पूर्ण झाले होते. तिने सगळीकडे नजर फिरवून सगळ्या कामाची तपासणी केली. तर जवळजवळ सगळंच काम पूर्ण झालं होतं. आता फक्त सगळं सामान लावून झालं की आश्रम लहान मुलांसाठी सज्ज होणार होतं. अजून काही वेळ तिथे थांबून तिने व्यवस्थित सगळ्या गोष्टींची तपासणी केली. काय हवं नको ते पाहिलं आणि ऑफिसमध्ये आली. पुन्हा आपल्या कामात गुंतली. इतक्यात तिथे अभि आला. बुटांच्या आवाजाने ती भानावर आली आणि तिने वर पाहिलं तर समोर अभि होता. दोघेही तिथे स्तब्ध झाले. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले. काही क्षणाकरिता का होईना दोघे संपूर्ण जग विसरून एकमेकांच्यात गुंतले होते. इतक्या दिवसाचा दुरावा दोघांसाठी त्रासदायक होता. डोळ्यात एकमेकांना पाहण्याची आस होती, आतुरता होती, प्रेम होतं. पियाला वाटलं पटकन जाऊन अभिला घट्ट मिठी मारावी. पण तिला त्या दिवशी घडलेल्या घटना आठवल्या आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर राग दिसून आला. तसं तिने पटकन तोंड फिरवून घेतलं. अभिने एकदा डोळे मिटून स्वतःला समजावलं. सध्या पिया ज्या परिस्थितीतून जात होती त्यात तिचं हे वागणं साहजिकच होतं. कशी आहेस पिया? अभिने शांतपणे विचारलं. पण पियाने त्याला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. इतकेच काय तर तिने त्याच्याकडे पाहिला देखील नाही. मग अभि हताश होऊन केबिनमध्ये गेला आणि त्याने तिथून अपूला कॉल लावला. काही रिंगनंतर अपूने फोन उचलला. हां बोल अभि. अपू. काय बोलू कळत नाही. अभि. काय रे, काय झालं? असं का बडबडतोयस? पिया आली नाही का कामावर? अपू जरा बिचकत म्हणाला. हो आली आहे पण काय? अभिला पुढे काही बोलू न देता अपू म्हणाला. ती माझे तोंड देखील पाहायला तयार नाही रे. बोलताना अभिचा आवाज जरा जड झाला. तसं अपू समजून गेला. मग त्याने अभिला समजवण्याचा प्रयत्न केला. हे बघ, मला माहीत आहे हे जे होत आहे त्याने तो डिस्टर्ब झाला आहे. पण आपण एकदा पियाचा विचारही केला पाहिजे ना. तिने जे पाहिलं ते अनुभवलं. त्यातून तिला सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल ना. अशा अवस्थेत आपण तिला समजून नाही घेणार तर कोण समजून घेणार? मला माहीत आहे तिच्यापासून दुरावल्यामुळे तू खूप दुखावला गेला आहेस. पण आता आपण थोडा वेळ जाऊ देऊ. मग हळूहळू पियाला समजावून घेऊ. काल तू तर खुश होतास ना की ती इथे तुझ्यासमोर आहे म्हणून. मग आज असं कोलमडून जाऊन कसं चालेल? अपू खूप वेळ अभिला समजावत होता आणि अभि शांतपणे ऐकून घेत होता. आणि पटकन अपू अभिला म्हणाला. अभि, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? अपू. कोणती गोष्ट? अभिने न समजून विचारलं. पियाने इथे येण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत आणि त्यातली एक अट म्हणजे ती फक्त आणि फक्त तुझ्याशी बॉस आणि एम्प्लॉय असंच नातं ठेवेल. मग तू पण तेच नातं कंटिन्यू कर आणि अशा पद्धतीने ती तुझ्यासोबत पण राहील आणि ती काही ऑब्जेक्शन पण घेऊ शकणार नाही. अपू यार, तुला कोणी कधी सांगितलं आहे का की तू हाडामासाचा वकील आहे ते? अभि. थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट अपू. यू मोस्ट वेलकम. अभि. चल लाग जोमाने कामाला. अपू. जो हुकुम मेरे आका. अभि. आणि मग दोघेही खळखळून हसले आणि मग फोन ठेवला. आणि मग अभिने आपला ड्रामा सुरू केला. त्याने पियाला आत बोलवले. पिया त्याच्यासमोर येऊन उभी राहिली.
पण तिने आताही त्याच्याकडे पाहिलं नाही. सर, तुम्ही बोलवलंत? पिया नम्रपणे म्हणाली. हो, बसा. अभि. नाही, नको, मला बाहेर काम आहे. पिया. मलाही महत्त्वाचं काम आहे. तुमच्याशी गप्पा मारायला नाही बोलवलं मी. बसा. अभि जरा चढत्या आवाजात म्हणाला. तशी पिया शांतपणे समोरच्या खुर्चीत बसली. मिस पियाली? अभिने मुद्दामहून या नावाने तिला हाक मारली. तसं पियाने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणात आपली नजर दुसरीकडे वळवली. आज अभिने तिला पिऊ किंवा पिया न म्हणता पियाली म्हणून हाक मारली होती. खरं तर तिला या गोष्टीचा त्रास झाला होता. डोळे पाण्याने भरले होते, पण चेहऱ्यावर काही न दाखवता ती पुन्हा कामात गुंतली. अभि काही गोष्टी तिला सांगत होता आणि ती नोट डाऊन करत होती. अभि मात्र बोलता बोलता तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिच्या ओठांची हालचाल, पापण्यांची उघडझाप, तिची लांबसडक बोटे, हळूच गालावर रेडणारी बट कानामागे टाकणे आणि तिच्या प्रत्येक अदावर अभि फिदा होत होता आणि पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडत होता. सर, सर, पिया मोठ्याने आवाज देत होती आणि अभि मात्र तिच्याकडे बघून मंद मंद हसत होता. सर! पिया जवळजवळ किंचाळली. तेव्हा अभि भानावर आला. हां, काही म्हणालात का मिस पियाली? तुमचं काम झालं असेल तर मी जाऊ शकते का? काय आहे ना, मला माझं काम करायचे आहे आणि ही नोकरी सोडून चालणार नाही, कारण मला या कंपनीच्या करारानुसार 3 वर्षाची सॅलरी द्यावी लागेल. म्हणून जरा मी माझं काम करू का? पिया तणतणत म्हणत होती. अभिने तिच्याकडे थंडपणे पाहिलं आणि हात दरवाजाकडे केला. तशी पिया पाय आपटत बाहेर गेली. ती गेली तसं अभि हसला आणि म्हणाला, नवीन प्रगती झाली. माझी पिऊ चक्क टोमणे द्यायला लागली आहे. आय लाईक दॅट अँड आय लव्ह हर. इकडे पिया तिच्या डेस्कवर येऊन बसली. अजूनही तिच्या मनात राग होता. काय करायचं कळत नव्हतं. अभिला समोर पाहून तिला स्वतःला सावरणं कठीण जात होतं. पण आता तिला त्याच्यात अभि किंवा तिचा बॉस दिसत नव्हता, तर तिला त्याच्यात फक्त आणि फक्त एक खुनी दिसत होता. त्यातच तिचा राग वाढत होता. ती त्याला क्षणभरसुद्धा सहन करू शकत नव्हती. आता तिला काही करून त्याच्यापासून दूर जायचं होतं, पण सध्या 2 वर्ष तरी तिला ते शक्य नव्हतं. पण आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचं होतं. संध्याकाळी ती घरी निघाली तर काका कोणाशी तरी फोनवर बोलत होते. काहीतरी टेन्शनमध्ये होते. काय झालं काका? पियाने काकांना टेन्शनमध्ये बघून विचारलं. मॅडम, ते बायकोची तब्येत ठीक नाही. हॉस्पिटलला जायचं म्हणून काका जरा बिचकत म्हणाले. काका, त्यात विचार काय करायचा? काकूंची तब्येत ठीक नाही आणि तुम्ही अजून इथे? तुम्ही जा घरी. पिया. मी जाणार आहे. आधी तुम्हाला घरी सोडतो, मग जातो. काका. त्याची काही गरज नाही, मी जाईन. तुम्ही जा काकूंना घेऊन हॉस्पिटलला. पिया. पण मॅडम. काका, तुम्ही जा. पिया बरोबर बोलते. काकूंना घेऊन हॉस्पिटलला. पियाची काळजी करू नका, तिला मी घरी सोडेन. अभि काका आणि पियाचं बोलणं ऐकून म्हणाला. ठीक आहे साहेब, तुम्ही मॅडमना घरी सोडणार म्हटल्यावर मला काळजी नाही. मग मी जातो. काका. आणि काका गाडी घेऊन घरी निघून गेले. काका जाताच पिया सरळ रस्त्याच्या दिशेला चालू लागली. तसं अभिने तिला आवाज दिला. पिया, कुठे चाललीस? थांब, मी सोडतो तुला. पण पिया काहीच ऐकून न घेता सरळ चालत राहिली. तिने अभिला प्रत्युत्तर देखील दिलं नाही. पिया, पिया थांब. अभि तिच्या मागून धावत जाऊन तिचा हात धरला आणि तिला थांबवलं. पिया, काय करतेस? एकटी कुठे जातेस? मी म्हणालो ना तुला घरी सोडतो म्हणून. अभि. आणि मला नेमकं तेच नको. पिया रागाने त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवत म्हणाली. पिया, मला तुझ्या त्रागा समजतोय, पण प्लीज आता यातलं काही मध्ये आणू नकोस. हे बघ, अंधार पडत चालला आहे. तुझ्या एकटीने जाणं सेफ नाही. अभि काळजीने म्हणाला. तुमच्याबरोबर जाण्यापेक्षा एकटीने जाणं माझ्यासाठी सेफच आहे, कारण सगळे तुमच्यासारखे खुणी नसतात. आणि पिया सरळ रस्त्यावर चालू लागली. अभि मात्र भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत तिथेच उभा होता. पियाने कॅब बुक केली आणि काही क्षणात कॅब आली. तशी पिया गाडीत बसली आणि तिच्या घरी निघाली. काही वेळाने ती तिच्या सोसायटीच्या बाहेर उतरली आणि आत जाणार इतक्यात तिचे लक्ष एका गाडीवर गेलं. तसे ती शॉक झाली, कारण ती अभिची गाडी होती. अभि तिचा पाठलाग करत होता. मग मात्र तिच्या रागाचा पारा अजून चढला. मग आता काहीतरी नक्कीच करायला हवं असं ठरवून तिने पुढे पावले टाकली आणि कशीबशी ती अभिच्या नजरेपासून दूर झाली. तसं तिने आपला मोबाईल काढला आणि सोनालीला कॉल केला. काही रिंगनंतर सोनालीने फोन उचलला. आत्ता आली का माझी आठवण? सोना लटक्या रागात म्हणाली. सॉरी, पण सध्या तुझ्या लाईफमधलं सगळ्यात सुंदर काळ चालला आहे
आणि मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून. पिया. ओके, म्हणून तू मला एवढ्या दिवसात एकदासुद्धा कॉल केला नाही? पण मला तर वाटलं की तुझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर कार्ड बनवण्यात रमली आहेस. सोना तिला चिडवत म्हणाली. तसं टचकन पियाच्या डोळ्यात पाणी आलं. कोणत्याही क्षणी तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला असता. पण तिने खूप प्रयत्नाने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, असं काही नाही, ते सॉरी तुला डिस्टर्ब केलं, पण तुझ्याकडे जरा काम होतं. बोल ना. सोना. ते विचारायचं होतं, हॉस्टेलला जागा आहे का? पिया जरा घाबरत म्हणाली, कारण या एका प्रश्नाबरोबर अजून 10 प्रश्न सोनालीने विचारले असते आणि पियाला नेमकं तेच नको होतं. आणि नेमका सोनाने प्रश्न विचारलं, का पिया, तुझ्याकडे कंपनीचं घर आहे ना? अगं आहे ग, पण आता एकटीला राहायला कंटाळा आला आहे म्हणून विचारते. पिया. ओके, आहे ना हॉस्टेलला जागा, पण तुला लांब पडेल ग ऑफिस. आणि तसंही मी आता हॉस्टेलला राहत नाही, मी आता घरी आले आहे. सोना. मला माहीत आहे तू इथे नाही आहेस. काय बाबा, आता तुझं लग्न ठरलं आहे, मग तुझं मन नोकरीत कसं रमणार? पिया सोनाची मस्करी करत म्हणाली. नशीब तुला माहिती आहे माझं लग्न ठरलं आहे. सोना. ते कधी आहे ते पण माहीत आहे, आणि मी येणार आहे तू नाही बोलवलं तरी. पिया. न येऊन सांगशील कोणाला? सोना. ते तर आहे. पिया. बरं ऐक ना, तू समूला विचारणार रूमबद्दल? सोना. बरं विचारते. पिया. ती तसंही आता दुसऱ्या हॉस्टेलला शिफ्ट झाली आहे आणि मग तुला तिथून तुझं ऑफिससुद्धा जवळ पडेल. सोनाने आवश्यक माहिती पुरवली. बरं करते. पिया. आणि हो, लग्नाला 2 दिवस आधी ये. सोना पियाला धमकी देत म्हणाली. न येऊन कोणाला सांगते? पिया. आणि मग दोघींनी फोन ठेवला. मग पिया घरी आली. फ्रेश होऊन ती कॉफी घेऊन हॉलमध्ये बसली. पण काही क्षणात तिला त्या हॉलमध्ये अभिबरोबर घालवलेले क्षण आठवले आणि पुन्हा एकदा अभिच्या आठवणीने ती वेडीपिसी झाली. पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आलं आणि तिला ते नको होतं. आता तिला कमजोर पडायचं नव्हतं. आणि मग ती उठली आणि बाथरूममध्ये गेली. पुन्हा एकदा फ्रेश होऊन ती घराच्या बाहेर पडली. आज पहिल्यांदा पिया सोसायटीच्या गार्डनमध्ये येऊन बसली होती. गार्डनमध्ये बरेच लोक होते. कोणी आपल्या गप्पा मारण्यात गुंग होतं, तर काही लहान मुले तिथेच आसपास खेळत होती. ती आज पहिल्यांदाच गार्डनमध्ये आली होती, त्याच्यामुळे तिथे फारशी कोणाशी ओळख नव्हती. त्यामुळे तिने सरळ एक कोपरा पकडला आणि तिथे जाऊन तिने समूला फोन लावला. इकडे अभि घरी आला आणि त्याने पहिले कॅमेरा ऑन केला आणि पियाला पाहू लागला. पण ती कुठे दिसत नव्हती. तेव्हा मात्र तो जरा घाबरला आणि पटकन एक नंबरवर कॉल केला. 2-3 रिंगनंतर फोन उचलला गेला. बोला साहेब. फोनवरील व्यक्ती. पिया घरात नाही, कुठे आहे? कुठे बाहेर गेली आहे का? अभिने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. नाही साहेब, माझं लक्ष आहे, मॅडम कुठेही बाहेर गेले नाहीत. ती व्यक्ती. मग मला सांग, या वेळेला कुठे आहे पिया? अभि. मग त्या माणसाने सगळीकडे चेक केलं आणि मग तो अभिला म्हणाला, साहेब मॅडम आज गार्डनमध्ये येऊन बसले आहेत. ती व्यवस्थित आहे ना? अभि. हो साहेब, पण मॅडम कुणाशी तरी फोनवर बोलत आहेत. ती व्यक्ती. ओके, लक्ष ठेव तिच्यावर, तिची सेफ्टी हीच तुझी जबाबदारी. अभि. हो साहेब, तुम्ही काळजी करू नका. ती व्यक्ती. आणि मग अभिने फोन ठेवला. इकडे पियाने समूला फोन लावला. समूने फोन उचलला. हाय समू, कशी आहेस? पिया. पिया तुला कशी आठवण झाली? समू. शहाणे मला सगळ्यांचीच आठवण येते, तुम्हालाच माझी आठवण येत नाही, म्हणून तर इतक्या दिवसात एक साधा मेसेजसुद्धा केला नाही तुम्ही. पिया लटक्या रागात म्हणाली. ओके सॉरी, तुझ्यासमोर कोण जिंकणार? बरं बोल, कशी आहेस? समू. मी मस्त, पण मला सांग तू ते हॉस्टेल का सोडलं? पिया. अगं आमच्या कंपनीने मला इकडच्या ब्रँचमध्ये शिफ्ट केलं आणि मग तिकडून लांब पडत होतं ना, म्हणून मग मी इकडे राहायला आले. समू. बरं मला सांग, तुझ्या हॉस्टेलला एखादी रूम आहे का माझ्यासाठी? पिया. का? तुला तर कंपनीने फ्लॅट दिला आहे ना, मग तुला इकडे का शिफ्ट व्हायचं आहे? समू. अगं मला आता एकटीला राहायला खूप कंटाळा आला आहे, म्हणून मला आता आपल्या फ्रेंडसोबत राहायचं आहे. तुझ्या हॉस्टेलला जर बेड असेल तर मला सांगशील का? पिया. अगं बेड तर आहेत, पण वॉर्डनला विचारावं लागेल. थांब, मी तुला वॉर्डनला विचारून सांगते. समू. ठीक आहे. पिया. आणि फोन कट झाला. पण काही वेळाने समूने पुन्हा कॉल केला. हां बोल समू. पिया. अगं मॅडम तुला हॉस्टेलला ठेवायला तयार आहेत, तू उद्या येऊन भेट. समू.
ऐक ना, मी उद्या शिफ्ट झाली तर चालेल का? पिया: हो चालेल ना. समू: बरं, मग मी तुला आता पैसे पाठवते. तू सगळी प्रोसिजर कंप्लीट कर. मी उद्या सकाळीच येते तिथे. पिया: चालेल. समू: आणि मग फोन कट झाला आणि पिया पुन्हा आपल्या घराकडे निघाली. घरात येताच ती किचनमध्ये गेली. इकडे अभि तिला स्क्रीनवर पाहत होता. सगळं काही आवरून ती बेडरूममध्ये गेली. सामान पॅक केलं आणि उद्याचे घर सोडायचे हे ठरवून ती झोपायला गेली. तिला झोपलेलं पाहून अभिही झोपायला गेला. पियाला मात्र आज रात्री झोप लागणार नव्हती. कधी नव्हे ती कोणाचाही विचार न करता तिने एक निर्णय घेतला होता. तो चूक की बरोबर माहीत नाही. हा रस्ता तिला कुठे घेऊन जाणार माहीत नाही. पण आता तिला फक्त अभिपासून, त्याच्या आठवणीपासून दूर जायचं होतं. कारण सध्या तिचं मन अभिसाठी एकच वाक्य म्हणत होतं: आय हेट यू, आय हेट यू. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.